आजची जी घटना आहे ती घटना आपल्याला सांगून जाते की उतारा ओलांडण्याचा परिणाम काय होऊ शकतो. आपल्याला वाटतं की उतारा ओलांडला की आपल्यावर त्या नेगेटिव्ह एनर्जीचा असर होतो, पण कधीकधी काही उतारे एवढे विचित्र आणि भयानक असतात की आपला जीवही जाऊ शकतो. ही सत्य घटना अनिता नावाच्या एका मुलीबरोबर घडली होती. अनिता आणि तिचे आई वडील आणि तिचा लहान भाऊ हे सगळे येरवड्याला निघाले होते. रात्रीचे 10:30ची वेळ होती. हे सगळे रिक्षाने येरवड्याला चालले होते. तिचे वडील रिक्षाच्या धंद्यात होते. त्यांची स्वतःचीच रिक्षा होती. ते त्याच रिक्षाने निघाले होते. ते आपल्या पाहुण्यांकडे एक महत्त्वाच्या कामासाठी निघाले होते आणि त्यांच्या पाहुण्यांचं घर थोडा स्लम आणि भयानक एरियामध्ये होते. त्यांच्या पाहुण्यांच्या घरापर्यंत रिक्षा जात नव्हती. तर अनिताच्या वडिलांनी त्यांच्या पाहुण्यांची जी वस्ती होती त्याच्या समोरच एक मैदान होतं. त्या मैदानामध्ये रिक्षा पार्क केली आणि ते सगळेजण तिथून चालत चालत आपल्या पाहुण्यांच्या घरी गेले. आता त्यांचं काम होईपर्यंत रात्रीचे 11:15 वाजले होते. त्यांनी आपल्या पाहुण्यांचा निरोप घेतला आणि ते निघाले. अनिताचे आई वडील हे पुढे चालले होते. त्यांच्या मागे तिचा भाऊ चालला होता आणि त्याच्या मागे अनिता चालत होती. अनिताच्या हातामध्ये एक फोन होता आणि ती फोनमध्ये बघतच चालत होती. ते आता वस्तीतून बाहेर आले आणि त्या मैदानावरून आपल्या रिक्षेच्या दिशेला निघाले. त्या मैदानावर खूप अंधार होता. आता अनिताचे आई वडील पुढं चालले होते तर अचानकच त्यांच्यासमोरच त्यांना एक उतारा दिसला. त्यांनी पाहिले त्या उतार्यामध्ये काही अंडी आहेत, काही लिंबू आहेत आणि बकऱ्याचं काळीज आहे. ते बघून अनिताचे आई वडील बाजूनी पुढं गेले आणि ते त्या अनिताला आणि तिच्या भावाला म्हणाले, ए बाजूनी या रे. तर अनिता फोनमध्ये मग्न होती, त्याच्यामुळं तिने काय ऐकलं नाही. तिचा भाऊ बाजूनी गेला पण अनिताने तो उतारा ओलांडला. आता तिचा भाऊ जोरात वरडून बोलला, आई आई हिने उतारा ओलांडला. तिच्या आईवडिलांनी मागे वळून पाहिलं. तिचे वडील चिडून म्हणाले, तुला काय अक्कल आहे का नाही, पुढे बघून चालता येत नाही हा. तिची आई म्हणाली, सारखं नुसतं फोनमध्ये बघत असते, सारखं नुसतं फोनमध्ये बघत असते, दिवसभर नुसता तो फोन फोन फोन, पुढे बघून जाता येत नाही का, ओलांडला ना उतारा, आता काय झालं तर तूच भोग. अनिताने ही गोष्ट नॉर्मल घेतली होती. अनिता तिच्या आईला म्हणाली, काय तुम्ही पण ह्या काळात कोण मानतं का हे, सोडा मला काय नाही होत, चला तुम्ही. आता ते रिक्षामध्ये बसले आणि तिथून निघाले. आता ते त्या वस्तीपासून मेन रोडला आले. काही अंतर कापल्यावरच अचानकच अनिताची ओढणी रिक्षाच्या चाकामध्ये अडकली आणि अनिताला घट्ट फास बसला. ते बघून तिची आई तिच्या गळ्यातनं ओढणी काढायचा प्रयत्न करू लागली, पण ती ओढणी निघत नव्हती. अनिताला घट्ट फास बसला होता. तिची आई जोरात किंचाळली, रिक्षा थांबवा, रिक्षा थांबवा. तिच्या वडिलांनी मागं वळून पाहिलं आणि लगेच रिक्षा थांबवले आणि उतरून चाकातनं ओढणी काढायचा प्रयत्न करू लागले, पण ती ओढणी एवढी घट्ट अडकली होती की निघतच नव्हती. अनिताला आता श्वासच घेता येत नव्हता. एवढा घट्ट फास बसला होता की तिचा चेहराच लाल झाला, डोळे मोठे झाले. ते बघून तिचे वडील आजूबाजूला बघायला लागले, कोण मदतीला आहे का, पण त्या रोडवर कोणीच नव्हतं, ना कोणती गाडी ना एकही माणूस. तर त्यांना अचानक आठवलं की रिक्षाच्या पुढच्या डिक्कीमध्ये एक नेल कटर आहे. त्यांनी पटकन ती डिक्की उघडली आणि नेल कटर बाहेर काढलं. नेल कटरला जो चाकू असतो त्या चाकूने ते ओढणी कापायचा प्रयत्न करू लागले, पण त्या चाकूला धार नसल्या कारणामुळं ती ओढणी सहजासहजी कापली जात नव्हती. त्यांनी कशी तरी फाडून तोडून ती ओढणी काढली. आता अनिताचा गळफास सुटला होता. अनिता आता श्वास घेत होती. तिची आई तिच्या डोक्यावरनं हात फिरवत होती. अनिता थोडी रिलॅक्स झाली. तिच्या वडिलांनी आजूबाजूला पाहिलं तर कोणच नव्हतं. तिचे वडील तिच्या आईला म्हणाले, कमाल आहे, ह्या रोडला ह्या टायमिंगला भरपूर रहदारी असती, भरपूर लोक असतात, भरपूर गाड्या असतात, पण आज कसं कोण नाही. तिची आई तिच्या वडिलांना म्हणाली,
ते जाऊ द्या, आधी तुम्ही चाकात अडकलेली ओढणी काढा आणि इथून निघा लगेच. मला काहीतरी वेगळंच वाटतंय. अनिताच्या भावाने रिक्षात असलेल्या बॉटलमधलं पाणी अनिताला पाजलं. अनिता आता पूर्ण रिलॅक्स झाली होती. तिच्या वडिलांनी पटकन ती चाकातली अडकलेली ओढणी काढली आणि तिथंच फेकली आणि अनिताच्या गळ्यातली ओढणी काढून रोडच्या कडेला फेकली आणि ते तिथून रिक्षा स्टार्ट करून निघाले. तर बघतात तर काय, अनिताच्या गळ्यातली जी ओढणी होती ती त्यांच्या रिक्षाच्या बाजूला उडत उडत रिक्षाच्या मागे येत होती. ते बघून अनिताच्या वडिलांनी रिक्षा थांबवली. अनिताच्या वडिलांनी ती ओढणी परत घेतली आणि पुन्हा रोडच्या बाजूला टाकली आणि परत रिक्षा स्टार्ट करून निघाले. तर परत ती ओढणी तशीच त्या रिक्षाच्या बाजूला उडत उडत त्यांच्या रिक्षाच्या मागे येत होती. असं 2-3 वेळा झालं. आता अनिता, तिची आई, तिचा भाऊ आणि तिचे वडील खूप घाबरले होते. अनिताच्या वडिलांनी पुन्हा ती ओढणी घेतली आणि रोडच्या बाजूच्या एका लाईटच्या खांबाला नेऊन बांधायचा प्रयत्न करू लागले. पण ती ओढणीची गाठच बसत नव्हती. कशीबशी त्यांनी घट्ट गाठ बांधली आणि त्यांनी रिक्षा फुल स्पीडमध्ये काढली. आता ते फुल स्पीडमध्ये चालले होते. काही अंतर पुढं गेल्यानंतर त्यांनी वळून पाहिलं तर ओढणी आजूबाजूला कुठंच नव्हती. ते आता घरी पोचले. घरी येताच अनिता कोणाशी काय न बोलता डायरेक्ट आपल्या बेडरूममध्ये गेली आणि झोपली. ते बघून तिची आई म्हणाली, हिला काय झालं आता? तिचे वडील म्हणाले, जाऊ दे, घाबरली असेल, झोपू दे तिला. आता सकाळ झाली. अनिताला जाग आली. अनिता उठून बसली तर बघते तर काय, तिचे हात पाय पूर्णपणे सुजले होते, चेहरा सुजला होता. ते बघून अनिता खूप घाबरली आणि जोरात किंचाळली, आई, बाबा, लवकर या, लवकर या. तिचे आई वडील आले. बघतात तर काय, अनिताचा चेहरा पूर्णपणे सुजलेला होता, पाय सुजले होते, हात सुजले होते. ते बघून अनिताची आई तिच्या वडिलांना म्हणाली, अहो हे काय झालं? तिच्या गळ्याला फास बसला होता, चेहरा सुजला पाहिजे, पण तिचे हातपाय का सुजलेत? मला काय कळत नाही आहे. तिचे वडील पण म्हणाले, हो, मला पण काहीतरी विचित्रच प्रकार वाटतोय. मी एक काम करतो, मी शिंदे मामांना घेऊन येतो. त्यांच्या अंगात नाथांचं वारं येतं. त्यांनी आजपर्यंत भरपूर जणांची भूतबाधा, प्रेतबाधा काढली आहे. तेच आपल्याला सांगतील की नक्की हा प्रकार काय आहे. तिची आई म्हणाली, हो हो, तुम्ही लगेच जावा आणि त्यांना घेऊन या, मी हिच्यापाशी बसते. आणि त्याच्यापाशी तिची आई बसली. काही वेळात शिंदे मामा आणि तिचे वडील आले. शिंदे मामांनी तिच्याकडे पाहिले आणि त्यांच्याकडे असलेली विभूती तिच्या कपाळाला लावली आणि तिथंच मांडी घालून डोळे मिटून बसले. काही वेळांनी शिंदे मामांनी डोळे उघडले आणि तिच्या आई वडिलांना म्हणाले, विचारा तिला, हिने चुकून कुठला उतारा ओलांडला होता का? ते ऐकून तिचे आई वडील शॉकच झाले. त्यांनी रात्री जो घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. ते ऐकून शिंदे मामा म्हणाले की तिने जो उतारा ओलांडला आहे तो साधासुद्धा उतारा नव्हता. तो उतारा दुसऱ्या कोणाच्या अंगावरचं भूत काढण्यासाठी तिथं फेकला होता आणि हिने तोच उतारा ओलांडला. त्याच्यामुळंच ती वाईट शक्ती, तो प्रेत आत्मा हिला त्याच्याबरोबर घेऊन जायचा प्रयत्न करत होता. आणि तुमच्या रिक्षाच्या बाजूला जी ओढणी उडत होती ती उडत नव्हती. तो उतारा ज्या प्रेतात्म्यासाठी टाकला होता, तो प्रेतात्मा ती ओढणी घेऊन तुमच्या रिक्षाच्या बाजूने पळत होता. शिंदे मामांनी तिच्या वडिलांना विचारलं, जेव्हा तुम्ही ती ओढणी खांबाला बांधत होते त्यावेळेस तिची गाठ बसत होती का? तिचे वडील म्हणाले, अजिबात नाही, ती गाठ सारखी लूज होत होती. शिंदे मामा म्हणाले, ते प्रेतच ती गाठ बांधून देत नव्हतं तुम्हाला. नशीब तुमची मुलगी वाचली. ते प्रेत खूप विचित्र होतं. जर ती ओढणी तशीच उडत तुमच्या मागे आली असती तर ह्या मुलीचा जीव वाचवणं मुश्किल झालं असतं. ते ऐकून तिची आई अनिता, तिचे वडील खूप घाबरले. शिंदे मामा म्हणाले, ही तर वाचली आहे, पण त्या वाईट शक्तीचा असर हिच्यावर झाला आहे, त्याच्यामुळे हिचे हातपाय, चेहरा सुजला आहे. तुम्ही एक काम करा, रोज संध्याकाळी हिला माझ्या घरी आरतीला घेऊन या
मी हिला नीट करतो. अनिता रोज शिंदे मामांच्या घरी संध्याकाळच्या वेळी आरतीला जायची. आता 15 दिवस झाले. अनिता एकदम बरी झाली. तर मित्रांनो, ही जी घटना ज्या अनिता नावाच्या मुलीबरोबर घडली होती, तिनेच ही घटना आम्हाला लिहून पाठवली आहे. तुमच्याबरोबरही असेच काही सत्य घटना घडल्या असतील, सत्य अनुभव आले असतील तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. माझी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही पाठवा. आम्ही नक्कीच पब्लिश करू. अशा सत्य घटना ऐकण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.